सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर शहरातील एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. उर्वरित 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार मुख्य आरोपींनी मुलीचा पाठलाग करून तिचे फोटो आणि व्हिडिओ मिळवले व त्याच्या आधारे तिला धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर मुलीला एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तक्रारीनुसार पुढील काळात आरोपीनं मुलीला लग्नाचं आमिष दाखवत शहरातील एका कार्यालयात नेले. तिथं लग्नासाठी काही कागदपत्रांवर तिची सही घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिचे जबरदस्तीनं धर्मांतर करून विवाह लावण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय. लग्नानंतर पीडितेला काही महिने कर्नाटकातील कलबुर्गी इथं ठेवण्यात आल्याचं तिनं सांगितलंय. या ठिकाणी तिच्यावर मारहाण व मानसिक छळ झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली आहे. उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.